एनिवेज मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. गीता, हो ताई. कॉफी माझ्या रूम मध्येच पाठव. मधुराताई तू तरी समजाविला. गीता आपल्या घरातली मेंबर सारखी आहे ना. अथर्व, कळतंय मला, मी बोलते उत्तराशी, पण ती जो डिसिजन घेईल ना तो फायनल असेल. तिला नाही फोर्स करू शकत. कळतंय ना तुला? बरं ठीक आहे, पण एकदा बोलून घे तू. आलेच. अरे भयानक आहे सगळं. बरं झालं ना तू हे सगळं वेळेत चेक करायला घेतलंस. अजून काही दिवस पाहिलं नसतं ना तर आपण सगळे रस्त्यावर आलो असतो. करेक्ट बोलतोयस तू. नाही, खूप वाईट वाटतंय मला हे सगळं बघून. तू इतके दिवस केलेली सगळी मेहनत एका क्षणात पाण्यात गेली असती. आणि आपल्याला कळलंही नसतं. बरोबर बोलतोयस वासू. पण मला असं वाटतंय की परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये येऊ शकते जर तू या सगळ्याचा होल्ड घेतला असता. म्हणजे मीरा इतक्यात बाहेर येईल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे हे सगळं तुलाच सांभाळावं लागणार. आणि त्याशिवाय हा लॉस भरून निघणं शक्यच नाही. कळतंय का? कळतंय मला, पण आता काय करू ना हेच कळत नाही. अरे काहीच नाही. मीराने ज्या ज्या डील्स कॅन्सल केल्या त्या तू पुन्हा सुरू कर. म्हणजे निदान आपण लेवलमध्ये तरी घेऊ. आणि काय की सध्या मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव टिकवून ठेवणं जास्त इम्पॉर्टंट. मीराने जे जे निर्णय घेतले ते सगळे चेंज कर. ते करच. त्यामुळे सगळ्यांवरती तुझा होल्ड वाढेल. सगळे तुझं नीट ऐकून घ्यायला लागतील. बरोबर बोलतोस. सो हीच वेळ आहे तुझ्या मेहनतीचं फळ मिळवण्याची, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची. त्यामुळे आता कसलाही विचार करू नकोस आणि मागे वळून बघण्याची तर अजिबात गरज नाही. शिवाय काही हेल्प लागली तर मी आहेच की. मीरा, मला कळत नाहीये काय करावं. म्हणजे आता काय झालं? नाही, काही झालं नाही. जे होऊन गेलं त्याचाच विचार करते. तिथे चडकले मी. एक मिनिट, मला कळत नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. काही गोष्टी पुन्हा पडताळून बघाव्याशा वाटतात. तरच त्यांचा उलगडा होईल. हाती काहीतरी लागेल. मॅम, कधी कधी काही गोष्टी उलगडायचा प्रयत्न करत जातो आणि गुंता वाढतच जातो. पण या गुंत्यातूनच नवीन मार्ग सापडत जातात. आणि गुंता सोडवायला जास्त वेळ लागला तर बरंच आहे. कारण वेळच बऱ्याचशा प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन असतं. पण एक प्रॉब्लेम संपला की दुसरा प्रॉब्लेम येतोच. समस्या थांबवता तर येत नाहीत ना आपल्याला. हो, पण प्रॉब्लेम्सला फेस करायला नेहमीच तयार राहावं आपण. जरा भार कमी होतो. ठीक आहे, मी काय करू शकते बोला तुमचा भार हलका करण्यासाठी. मीरा, मला एक्सप्लेनेशन हवंय काही गोष्टीचं. इनफॅक्ट सगळंच सांग ना सुरुवातीपासून. आता मी जे सांगतोय ते तसंच्या तसं फॉलो करायचं. ओके? स्वतःचं डोकं अजिबात लावायचं नाही. हो सर. सगळ्यात आधी आपण सोमानींसोबतची जी डील होती ती पुन्हा सुरू करतोय. ओके? सो त्यासाठी लागणारे सगळे पेपर वर्क रेडी करायचे विभूती, आणि त्यावर माझी सही घ्यायची.
आपण इनफॅक्ट ज्या काही डील कॅन्सल केल्या होत्या ना त्या सगळ्या पुन्हा सुरू करतोय, कळलं? त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स रेडी कर. येस आय डू दॅट. सेकंड थिंग, शहांसोबत आपण जे प्रोजेक्ट करणार होतो त्याच्यासाठी मी त्यांच्याशी बोलून 2 दिवसानंतरची मीटिंग फिक्स केलेली आहे. तेव्हा मला ते सगळे डॉक्युमेंट सुद्धा लागतील. हो साहेब, पण मला असं म्हणायचं होतं की नाही, एक मिनिट. मला कुठलेही सल्ले नको आहेत तुमचे. मी जे सांगतोय ना ते तसंच करायचं. केंकरे, हे घ्या. यात तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्सनुसार यावर्षीची सॅलरी रिवाइज केलेली आहे. ती फायनल करा, त्याची एक फाईल रेडी करा आणि मला द्या. बाकी सगळ्यांना सुद्धा सांगा. हो सर. पण सर यात तर सगळ्यांचे पगार कमी केलेत. हो, कंपनी लॉस मध्ये जात असताना तुम्हा सगळ्यांचे पगार वाढवायचे मी अशी अपेक्षा आहे का तुमची? जे मिळतंय ना त्यात समाधान मान. दुसरं कोणी असतं ना तर हेही मिळालं नसतं. येस सर. चला कामाला लागा. सांगा, काय माहिती हवी आहे? तशी तर सगळी माहिती आहे मला, तुझ्या फॅमिली बद्दल, सगळ्याच गोष्टींबद्दल. मग नेमकी कोणाबद्दल माहिती हवी आहे तुम्हाला? मला स्पेसिफिक माहिती हवी आहे. तुझ्याबद्दल, मधुराबद्दल, देवाशिष कामतांबद्दल. सांगते. मधुरा माझी सख्खी धाकटी बहीण. खूप जीव आहे माझा तिच्यावर. जगात सगळ्यात जास्त प्रेम मी तिच्यावर करते. मधुरासाठी मी काही करू शकते मॅम. म्हणजे आजपर्यंत मी तिच्या आनंदासाठी बऱ्याच गोष्टी सोडल्यात आणि यापुढे गरज पडली तरी सोडेन. कारण या जगात आता मधुराशिवाय माझं सख्ख असं कोणीच नाहीये. आय अंडरस्टँड. मॅम, मधुराला आईची माया कधीच मिळाली नाही. त्यामुळे लहानपणापासूनच ती हट्टी बनत गेली आणि मी सुद्धा तिचा प्रत्येक हट्ट पुरवत होते. तिची सगळी इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करत होते. ठरवलंच होतं मी, तिला हवे तेवढे तिचे लाड करायचे. तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्यागही केलाय मी. म्हणजे मॅम, माझं प्रेम होतं आदित्यवर. आणि तेव्हा मला कळलं की मधुराचंही खूप प्रेम आहे आदित्यवर. मधुराच्या आनंदासाठी मी आदित्यवरच्या माझ्या प्रेमाचा त्याग केला. आदित्यला सोडलं, त्याला कायमचं विसरून गेलंय. है ना, हे सगळं करायला खूप हिंमत लागते. तूच होतीस म्हणून हे करू शकलीस. हॅट्स ऑफ टू यू. आय थिंक तुझ्यासारखी माणसं आहेत या जगात म्हणूनच हे जग सुरू आहे. मॅम नाही, इतकं काही केलंय असं अजिबात वाटत नाहीये मला. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. असो, पुढे 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 हे सगळं घडल्यावर मी ते घर सोडलं मॅम. त्या रात्री ते घर सोडून मी निघाले, पण मला काहीच कळत नव्हतं. खूप घाबरले होते मी. फक्त विश्वास होता तो स्वतःवर, देवावर आणि माझ्या कर्मांवर. म्हणूनच की काय, मला देवाशीच कामात भेटले. खरंच मॅम, देवाचीच कृपा झाली की ते मला भेटले आणि नंतर आम्ही लग्न केलं. मॅम, सगळं खूप चांगलं चालू होतं. इतकं छान चालू होतं की असं वाटत होतं की आता सगळे प्रॉब्लेम संपले, आता काही वाईट होऊच शकत नाही. पण मॅम, अचानक मला कळलं की आमचा मामा आम्हाला सोडून गेला. मामाचं असं झालं आणि नंतर हे. मीरा, प्लीज सांभाळ स्वतःला.
You okay? मिस्टर कामत, देवाशिष कामतांचं आणि तुझं रिलेशन कसं होतं? खूप छान होतं मॅम. सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यांना आदित्यमुळे गैरसमज झाला होता माझ्याबद्दल, पण तोही क्लिअर झाला. मॅम हळूहळू खूप प्रेम करायला लागले होते माझ्यावर. मी सुद्धा त्यांना आनंदी सुखी ठेवायचा पूर्ण प्रयत्न करायचे. खरंच खूप प्रेम होतं त्यांचं माझ्यावर, अगदी निस्वार्थ प्रेम. हे प्रेमच कोणाला तरी बघवलं नाही कदाचित. म्हणजे हाय आदित्य, हाय. अगदी वेळेवर आलायस. हो, पण माझं काम तू. वा, माझं काम लवकर झालं म्हणायचं. म्हणूनच म्हंटल ना मी, अगदी वेळेवर आलायस. पण हे पेपर सगळे. डोंट वरी, तुला हवे होते तसेच बनवलेत मी पेपर. थँक्स. नुसतं थँक्स म्हणून काम चालणार नाही. आपलं काय डील झालंय हे नीट लक्षात असू दे. हो, सगळं लक्षात आहे माझ्या. गुड. मधुरा कुठे? ती तिथे आत रूम मध्ये. मी आलोच तिला भेटून. ओके. मधुरा, तू लवकर कशी काय आली? आपलं ठरलं होतं ना आपण एकत्र यायचं असं. अरे हो, म्हणजे ट्रॅफिक लागायला नको ना, म्हणून मी आधी निघून आले. ओके. तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आलो. काय आहे हे? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. बघ बघ, उडून बघ. हे येस, देवाशिष कामत यांच्या प्रॉपर्टी मधली छोटीशी प्रॉपर्टी. एक सही. डन. अरे चुकीचं आहे हे, हो ना? हो मग. सरळ सरळ हा आपल्यावरती अन्याय आहे. तेच ना, म्हणजे इतकी वर्ष जर एखाद्या ठिकाणी काम केलं ना तर पगार वाढतो, पण इथे तर उलटी गंगा वाहतीये. एक मिनिट प्लीज प्लीज, सगळे शांत व्हा. आय नो या डिसिजनमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, पण हे सगळं कंपनीच्या भल्यासाठीच आहे ना. कंपनीचं भलं करता करता आमचं वाटोळ होतंय, त्याचं काय? आणि याआधी असं कधी घडलं नाही. आत्ताच कसे पगार अचानक कमी झाले? इतक्या वर्ष कंपनीशी लॉयल राहून काम केलं, त्याचं फळ काय मिळालं? तर पगार घट. काही नाही, मी तर म्हणतो आता हे काम सोडायला हवं. काही अर्थ नाहीये, दुसरंच काम शोधायला हवं आता. हे बघा, तुम्ही असे तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आय नो तुमचे पगार कमी झालेत, पण ते लवकरच वाढतील. कधी? म्हणजे तुम्ही लिहून द्याल का? मी असं कसं देऊ शकते लिहून? हे बघा, तुम्हाला संसार नाही, आम्हाला संसार आहेत.
आणि आमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. आमच्या मुलाबाळांचे पोटं भरावं लागतात आम्हाला. तुम्हाला आमची दुःख नाही कळणार. आणि कंपनी जर तिच्या भल्याचा विचार करत असेल ना तर आम्हाला सुद्धा आमच्या भल्याचा विचार करण्याचा हक्क आहे. कळलं? चला रे. एक मिनिट ऐकून. आदित्य हे सगळं काय आहे? काय म्हणजे तुला सांगितलं ना, तुझ्या हिश्श्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. ते कळलं मला. हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. आदित्य पण हे सगळं ना खूप रिस्की आहे. काय रिस्की आहे यात? हे ताईला कळलं तर? कळलं तर ना. हे तिला कळेलच. आहे बाहेर आल्यावर तर डेफिनेटली कळेल तिला. पण तेव्हा तिच्या हातात काहीच नसेल. कसं काय? कारण तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर असेल. आदित्य तुला हे सगळं करून काय प्रूव्ह करायचंय? तुझ्यावरचं प्रेम. हेच हवं होतं ना तुला. आदित्य पण आपण हे सगळं नाही केलं तर? हॅलो. हा उद्या ये तू लवकर. नाही लवकर आलीस तर काय मला तुला सगळं समजावून सांगता येईल ना. काय वाटलं तर डिरेक्टली कॉल कर मला. ओके लवकर ये म्हणजे मला बाहेर जाता येईल. ओके ओके बाय. काय ग सगळी कामं आवरली आहेत का तुझी? हो ताई, फक्त ताटं पुसायची आहेत ती पुसून घेते. सगळं झालं की निघ. आणि उद्यापासून इथे थांबायची गरज नाहीये. दुसरं काम शोध. काय मी काय म्हणाले ते कळलं नाही का तुला? ताई पण गीता प्लीज, तुझी बडबड ऐकण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. काय ही असली रडायची वगैरे नाटकं करू नकोस. ही असली नाटकं करून माझं मन बदलेल असं वाटत असेल ना तुला तर तो तुझा गैरसमज आहे. ताई चूक काय माझी? ह्याचा विचार ना मीराचं ऐकण्याआधी करायला हवा होतास. उद्यापासून इथे दिसायचं नाही. कळलं? हे करणं गरजेचं आहे. आणि आफ्टर ऑल हे सगळे मी तुझ्या प्रेमा खातिर तर करतोय. आपण सुखी व्हावं म्हणून करतोय मी हे सगळं. आपण आता इथं सुखी आहोतच ना. असं आपल्याला वाटतंय की आपण सुखी आहोत, पण जेव्हा आपला बदला पूर्ण होईल ना तेव्हाच आपण सुखी आहोत. आता कसला बदला घ्यायचाय तुला? तुझा बदला. माझा? हो. मीराने आजपर्यंत तुझ्यावर जो अन्याय केला ना त्याचा बदला घ्यायचा आहे मला. हेच तर ठरलं होतं ना आपलं. ती नेहमीच तुझ्या वरचढ स्वतःला सिद्ध करत आली जेव्हा की तू वरचढ होतीस. तिने कधीच तुला वर येऊ दिलं नाही. पण मधुरा आत्ता आपल्याकडे संधी आहे तिला तिची जागा दाखवून देण्याची. हो पण अरे आता तर ती जेलमध्ये आहे ना. यामध्ये नाहीच आहे ती. इनफॅक्ट बघायला गेलं ना तर तिचं अस्तित्वच संपलंय आपल्यासाठी. नाही, ती आता फक्त शरीराने तुरुंगात आहे. अजूनही अस्तित्व आहे तिचं इकडे, या घरात, ऑफिसमध्ये. मला तिला सगळीकडून संपवायची. ते पण मधुरा,
तुला माहिती आहे ना, मी अजिबात तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही. म्हणून तर मी म्हणते ना की हे सगळं करायची काय गरज आहे. हे बघा, आपण ह्यामध्ये अडकले गेलो ना तर आपणही तिच्यासोबत जेलमध्ये असू. अजिबात बोलायचं नाही असं आपण स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करायचा. यू डोंट वरी. तुझी इच्छा नाहीये ना, नको करूस. मलाही माझ्यासाठी करू दे, फक्त एवढंच. तुला माहितीये ना, मी एकदा हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. प्लीज मलाही करू दे. मधुर, सॉरी, मी डिस्टर्ब तर नाही ना केलं तुम्हाला? अजिबात नाही.